नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे ताकाहाशी. एक दिवस सकाळी मुख्याध्यापक एका छोट्या मुलाला घेऊन आले आणि इतर मुलांना त्यांनी त्याची ओळख करून दिली. हा ताकाहाशी. तो आता पहिलीच्या आगगाडीमध्ये बसेल. तोत्तो-चान आणि तिच्या वर्गमित्रांनी त्याच्याकडे कुतूहलानं बघितलं. त्यानं टोपी काढली आणि सगळ्यांना वाकून नमस्ते असं म्हटलं. तोत्तो-चान आणि इतर मुलंही खरं म्हणजे पहिलीत असल्यामुळे खूप लहान होती. पण हा नवा मुलगा खूपच लहान दिसत होता. बुटके बुटके पाय आणि छोटे छोटे हात. त्या मुलाचे खांदे मात्र रुंद होते. इतर मुलांपेक्षा तो वेगळा जाणवत होता. चला आपण त्याच्याशी गप्पा मारूया, तोत्तो-चान, मियो-चान साको-चानला म्हणाली. त्या तिघी ताकाहाशीजवळ गेल्या. त्यांना येताना बघून ताकाहाशी किंचितसा हसला. तोत्तो-चान सुद्धा उत्साहानं हसली. त्याचे गोल गोल डोळे चमकत होते. त्याला काहीतरी बोलायचं होतं. तुला आगगाडीतला आपला पहिला वर्ग बघायचा आहे का? तोत्तो-चाननं विचारलं. टोपी परत डोक्यावर घालत तो उत्तरला. त्याला वर्ग दाखवण्याची तोत्तो-चानला फार घाई झाली. ती धावतच वर्गाकडे गेली आणि बघता बघता गाडीत चढली सुद्धा. दारात उभं राहून तिनं हाक मारली, लवकर ये ना. ताकाहाशी भराभर धावण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तरीही बरंच अंतर होतं. आलो आलो वेग वाढवण्याचा तो प्रयत्न करत म्हणाला. तोत्तो-चानच्या लक्षात आलं की यासुकी-चान सारखा त्याला पोलिओ झालेला नसला तरी त्याला पळायला यासुकी-चान इतकाच वेळ लागतोय. मग मात्र तिनं शांतपणे त्याच्या येण्याची वाट बघितली. ताकाहाशी जमेल तेवढ्या वेगाने येत होता आणि लवकर ये असं त्याला सांगण्याची गरजही नव्हती आणि उपयोगही नव्हता. त्याचे पाय खूपच बुटके होते आणि मोठ्या माणसांना माहीत होतं की त्याची वाट खुंटली होती. तो कायमचा बुटका राहणार होता. जेव्हा त्याने तोत्तो-चानला आपल्याकडे बघताना पाहिलं तेव्हा तो अजून जोरात चालू लागला. त्याचे दोन्ही हात ह्या प्रयत्नात वेगात हलायला लागले. वर्गाजवळ पोचल्यावर धापा टाकतच तो तोत्तो-चानला म्हणाला, तू किती जोराने पळतेस ग? आणि अचानक म्हणाला, मी ओसाकाहून आलोय. ओसाका? तोत्तो-चान जवळजवळ ओरडलीच. ओसाका हे परीकथेतल्या शहरासारखं स्वप्नातलं शहर होतं. तिचा मामा विद्यापीठात शिकत होता. तो कधी घरी आला की तिचं डोकं दोन्ही हातात पकडून तिला उंच उचलायचा आणि म्हणायचा, तुला ओसाका दाखवू? बघ बघ दिसलं? ती खरं म्हणजे नुसती गंमत होती, पण तोत्तो-चानचा मामावर विश्वास होता. तसं केल्यानं तिचे कान ओढले जात दुखत, पण ती खूप उत्सुकतेने डोळे फाडून ओसाका बघण्याचा प्रयत्न करायची. अर्थात तिला ओसाका कधीच दिसलं नाही, पण एक ना एक दिवस त्या नक्की दिसेल अशी तिला खात्री होती. मामा घरी आला की ती त्याला म्हणायची, मला ओसाका दाखव ना. आणि अशा त्या स्वप्न नगरीतून ताकाहाशी आला होता. मला ओसाकाबद्दल सांग ना, ती म्हणाली. ओसाकाबद्दल? त्यानं आनंदानं विचारलं. त्याचा आवाज थोडा प्रौढ होता. तेवढ्यात घंटा झाली. तोत्तो-चान चुकचुकली. ताकाहाशी चटकन वर्गात गेला आणि दप्तराखाली जवळजवळ झाकलं गेलेलं त्याचं ठेंगणं शरीर डोलावत डोलावत पहिल्या बाकावर जाऊन बसला. त्या शाळेत जागा ठरलेल्या नसत हे फार बरं होतं. तिला ताकाहाशीला सोडायचं नव्हतं. आता तोत्तो-चानच्या मित्रमंडळात ताकाहाशीची सुद्धा भर पडलेली होती. धन्यवाद.